नीट नीट आले ड्रॉवर आत घ्या तुमचा तो दिसतोय तो. तर आम्ही तुम्ही इथं हे करा. मी जे स्क्रिप्ट तुम्हाला लिहून दिलं होतं त्याच्यावर तुम्ही गाणं बसवलेलं आहे का? हा नाही ऍक्च्युली काय झालं पण नका तुम्ही गाणं बसवलं का तेवढं सांगा. तुम्ही जे लिहून दिलेलं त्याच्यामध्ये मी थोडंसं माझं इम्प्रोव्हायझेशन मारलंय मग. मारलं इम्प्रोव्हायझेशन मारलं. तुम्ही लिहून दिलेलं थोडं बोर मारत होतं त्याच्यामुळे. जरा आम्ही दाखवतो. बरं दाखवा. 1 2 3 4 गवताचं पात वाऱ्यावर डोलत डोलताना बया काय म्हणत खेळायला चालला बया खेळायला चालला बया खेळायला चालला बया. काय काय चेहरा कसा हो शिक्षिका हो तुमच्याकडून ओरा. हॅलो एव्हरीवन हाय अरे डोंट क्लिक ना प्लीज डोंट फ्लश ना यू इंट्रोड्यूसिंग मी. होईल होईल सगळं होईल. आधी इंग्रजी थंडी वाजते ते शांत करा. मला सांगा तुम्ही मन एकाग्र करायला आला. माझ्या डोळ्यात बघा अरे सांगा काय दिसतं. मेरी आंखों में मत झांको प्यार हो जाएगा मेरी आंखों में मत झांको इस प्यार से मेरी तरफ ना देखो प्यार हो जाएगा टिडिंग टिडिंग. नमस्कार रसिको हो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुम्हाला सगळ्यांचाच लाडका लोचन बंधू म्हणजेच रसिको सततीत सतत पाहतो सततीत सतत पाहतो नाव काय रसिको. रसिको तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी तुमच्या समोर बसलेला हा तरुण तगडा उमदा कलाकार इथे बसलेला आहे रसिको. ज्याला त्याच्या गल्लीत सगळेच वर्जिन हँडसम हंक म्हणून ओळखतात. तर रसिको हा बोलण्यात असा घासा त्याच्या मागे सुद्धा एक घटना आहे रसिको. रसिको फार वर्षांपूर्वी रसिको मी सुईत धागा होत नसताना रसिको नॉर्मली आपण धागा घेतो आणि असं करून सुईत होतो. मी रसिको सुई अशी घेतली आणि तिथे रसिको माझी ती सुई जिभेला जोडली. तेव्हापासून रसिको मी असं बोलायला लागलो रसिको. धन्यवाद रसिको. सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत या अशा स्टेजवरती जिथे आम्ही सलग 6 वर्ष संपूर्ण महाराष्ट्राला भारताला आणि जगामधील सर्व मराठी भाषा समजणाऱ्या आवडणाऱ्या कळणाऱ्या बोलणाऱ्या जाणणाऱ्या ऐकणाऱ्या सगळ्यांचं मनोरंजन करतोय. तुमच्या सगळ्यांचं महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या सोनी मराठीच्या या स्टेजवरती सेटवरती तुम्हाला सगळ्यांना पाहून आम्हाला सगळ्यांना खरंच मनापासून आनंद होतोय. अशी लंच मीटिंग आय थिंक हास्यजत्रा चालू झाल्यापासून आपण कधी केली नाही ज्यामध्ये सगळे कलाकार आज तयारी करतायत उद्याच्या शूटिंगची रिहर्सल्स सांभाळून आज हा सगळा दिवस आपण एकत्र घालवणार आहोत. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना मनापासून आभार. वेळात वेळ काढून तुम्ही सगळेजण इथे आलात. 2 तारखेला कालपासून रात्री 9:30 वाजता कॉमेडीची हॅट्रिक या नावाने पुन्हा एकदा हास्यजत्रा तुमचं मनोरंजन करायला सोनी मराठी वाहिनीवरती रात्री 9:30 वाजता सोमवार मंगळवार बुधवार चालू झालेली आहे. त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हास्यजत्रेचे सर्वेसर्वा निर्माते लेखक वेटक्लाउडचे वन ऑफ द फाउंडर मेंबर सचिन मोटे यांना मी विनंती करतो. पण त्याआधी सचिन गोस्वामींची अचानक तब्येत काल संध्याकाळपासून थोडीशी बिघडल्यामुळे ते आज येऊ शकले नाहीत. त्याने त्यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो अँड वी विल विश हिम स्पीडी रिकव्हरी. गोस्वामी सर गेट वेल सून. मोठे सर हाय. हॅलो हॅलो हॅलो. सचिन गोस्वामी आपल्या कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि माझे पार्टनर त्यांच्या आणि माझ्या वतीने मी आज बोलतोय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आता अमितने सांगितलं तसं आपला नवीन सीझन सुरू झाला आहे आणि
महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे हास्य जत्रेच्या सगळ्या प्रेक्षकांना गेली 5-6 वर्ष सवय आहे की रात्री 9 वाजता हास्य जत्रा सुरू व्हायची. ती खरं तर आता 9:30ला आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की सोमवार, मंगळवार, बुधवार 9:30 वाजता सुरू झाला आहे शो आणि आठवड्याचे 3 दिवस असणार आहे. हास्य जत्रेच्या प्रेक्षकांना तर असं वाटतं की रोजच नवीन नवीन एपिसोड बघायला मिळावे. पण आता नुकताच सुरू झाला आणि काल आलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात आले की प्रेक्षकही खूप काळ वाट बघत होते की कधी एकदा हास्य जत्रा सुरू होती. एका छोट्याशा इंटरव्हल नंतर आम्ही परत हजर झालोय. आमचे कलाकार विदेश दौरे गाजवून आलेत, अमेरिकेत जाऊन आलेत, लंडनला जाऊन आलेत, इथल्या प्रेक्षकांना आनंद देऊन आलेत. त्यामुळे प्रचंड उत्साहाने आणि ऊर्जेनं हास्य जत्रा पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. यावेळी अनेक वैशिष्ट्ये आहेत हास्य जत्रेची. तुम्हाला दरवेळीप्रमाणे नवीन नवीन सिरीज बघायला मिळणार आहेत. हास्य जत्रेच्या अनेक पात्र आणि अनेक सिरीज तुमच्यामध्ये पॉप्युलर आहेत, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहेत. समीर चौगुले असेल, पृथ्वी प्रताप असेल, ओमकार राऊत आणि सगळेच जण आमचे कलाकार हे वेगवेगळ्या ज्या सिरीज सादर करतात. मग त्याच्यात लोचन मजनू असेल किंवा इरसाल गावकरी असेल, आमची ग्रामसभा असेल, चर्चासत्र असेल, शंकर्या शिकली असेल, लॉली असेल, हे सगळेजण परत तुम्हाला भेटणार आहेत. पण यावेळी त्या सिरीजमध्ये छोटे छोटे बदल पण बघायला मिळतील तुम्हाला. त्याच्यात काही कॅरेक्टर्स बघायला मिळतील. म्हणजे या सासू सुनांची सिरीज असेल तर त्या सासू सुनांबरोबर आणखी एक नवीन अट्रॅक्शन पण त्यामध्ये असेल. त्याचबरोबर काही नवीन कलाकार सुद्धा तुम्हाला यावेळी हास्य जत्रेच्या सीझनमध्ये बघायला मिळणार आहेत की जे तुम्ही ऍक्टर म्हणून इतर ठिकाणी पाहिले आहेत, पण ज्यांना विनोद करताना किंवा विनोदी मंचावर तुम्ही पहिल्यांदाच बघाल. त्यांच्यातलं एक वेगळं टॅलेंट तुम्हाला इथे दिसेल. म्हणजे प्राजक्ता चव्हाण जी तुझं माझं सपानमध्ये पैलवान असलेली, म्हणजे पैलवान प्राजक्ता चव्हाण जी खरोखर पैलवान आहे आणि तिने एक नायिकेची भूमिका पण केली होती, ती तुम्हाला हास्य जत्रेमध्ये दिसेल. त्याचबरोबर अमृता देशमुख आहे. आणखीही अनेक कलाकार एक तुम्हाला यामध्ये विशेष भूमिकेत चमकताना दिसतील. तर हास्य जत्रा नवीन दमाने, नव्या ऊर्जेने आणि खूप काही नवीन गोष्टी घेऊन येते जी तुम्हाला पूर्वीप्रमाणेच आवडेल अशी आशा आहे. खूप जणांना आपण म्हटलं की आवडता कार्यक्रम कुठला, तर आपण सगळेजण म्हणतो हास्य जत्रा, हे साहजिक आहे. पण मला आज या सेटवरती या सगळ्यांचं तुमच्याबरोबर कौतुक करायला खरंच मनापासून आनंद होतोय. कारण काही स्टॅटिस्टिक्स मी शेअर करणार आहे. तुम्ही इमॅजिन करा ह्याच्या पाठीमागे ह्या सेटवरती ह्या टीमनी घेतलेले किती कष्ट आहेत. काल जो भाग प्रसारित झाला तो हास्य जत्रेचा ओरिजिनल 837वा भाग होता. 837वा भाग म्हणजे काल कार्यक्रमामध्ये तिसरं ओरिजिनल स्किट जे सादर झालं ते 2535वं स्किट होतं. 2535 स्किट्स यांच्या लेखकांच्या टीमनी लिहिलं आणि 2535 स्किट या सगळ्या कलाकारांनी त्या रिहर्सल्स करून परफॉर्म करणं हा खरंच हळूहळू एका रेकॉर्डकडे जाण्याचा प्रवास आम्हाला दिसतोय. त्याच्यामुळे आज या पत्रकारांसमोर मला सांगायला खरंच आनंद होईल की सचिन मोठे, सचिन गोस्वामी, आमची सगळी सोनी मराठीची टीम, त्यामध्ये गणेश असेल, सिद्धगुरू असेल, अमित असेल, गौरी, ओंकार, सगळे मिळून आम्ही लवकरच हास्य जत्राचा जो सगळा प्रवास आहे त्याची कुठेतरी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होतीये का याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि आय होप तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अशा पद्धतीचा कथाबाह्य कार्यक्रम जो सलग गेले 6 वर्ष 7 वर्ष एका वाहिनीवर चालू आहे आणि असा कार्यक्रम ज्याच्या टेलिव्हिजनवरती स्किट्स सादर झाल्यानंतर तीच स्किट पुन्हा लाईव्ह थिएटरमध्ये तिकीट काढून बघायला जी प्रेक्षक मंडळी येतात ते माझ्या मते मराठी भाषेमध्ये किंवा इतर भारतीय भाषांमध्ये आजपर्यंत झालेलं नाही. पण त्याची सगळी पडताळणी करून लवकरच आमची मनापासून इच्छा आहे की आम्ही वेटक्लाउडची टीम, सोनी मराठीची टीम तुम्हाला ही आनंदाची बातमी देईल की हास्य जत्रा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पोहोचली. पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा दिल्लीमध्ये, इंदोरमध्ये, बँगलोरमध्ये MHJ लाईव्ह आपण सादर केलं. पण त्याचबरोबर अमेरिका आणि कॅनडामध्ये सलग 2 वर्ष जवळजवळ 30 शोज
लंडनमध्ये शोज, सिंगापूरमध्ये शोज, दुबईमध्ये शोज, ऑस्ट्रेलियामध्ये 15 शोज आणि आता काही देशांमध्ये पुन्हा एकदा त्याचा सीझन 2 ची बोलणी चालू आहे. तर आतापर्यंत MHJ लाईव्ह या कार्यक्रमाने परदेशामध्येच 50 पेक्षा जास्त शोज आणि ऑलमोस्ट 98% शोज हे हाऊसफुल तिकीटेड शोज सादर केलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या मंडळींसाठी एकदा खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण लाईव्ह ते स्किट परफॉर्म करताना आणि त्यांना बघताना जी मजा येते ती मी एक भाग्यवान आहे. मी खूप वेळेला ते अनुभवतो आणि तो एक इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्स आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळी मंडळी MHJ लाईव्ह पुढच्या वेळेला असेल किंवा ते लाईव्ह बघायला नक्की या.